हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। थोडे दिवसातच सण सुरू होणार आहेत। गौरी, गणपती, त्यानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळी अशी एकानंतर एक सणांची मालिकाच सुरू होते। त्यानंतर लग्नसराईही असते। त्यानिमित्ताने मग बऱ्याचदा साड्या नेसणंही होतं। हल्ली साडीवर त्याच साडीचं मॅचिंग ब्लाऊज हवं असं काही नसतं। त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या आईची, बहिणीची, मैत्रिणीची साडी नेसतो आणि त्यावर आपले एखादं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालतो। पण असे केल्याने अनेकदा आपल्याला जसा लूक अपेक्षित आहे तसा मिळत नाही। रंगाचं जे कॉम्बिनेशन आहे ते फेल जातं। म्हणूनच इथे मी काही साड्यांसाठी कलर कॉम्बिनेशन निवडले आहेत, जे तुम्ही साडी आणि ब्लाऊज याकरिता वापरू शकता। हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही तुमच्या कुठल्याही एथनिक वेअरसाठी वापरू शकता, जसे की चोली, लेहंगा, सलवार कमीज यांसाठी हे जे कलर कॉम्बिनेशन्स आहेत ते एकदम परफेक्ट ठरतील। आता साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसा निवडायचा, यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या साडीला ज्या कलरचा काठ असेल, म्हणजेच ज्या कलरची बॉर्डर असेल त्या कलरचा ब्लाऊज त्यावर छानच दिसणार। पण जर साडीला काठ नसेल, त्यावर एखादी डिझाईन असेल तर त्या डिझाईनच्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही इथे घालू शकता। पण काठावरती किंवा साडीवरती कुठली डिझाईनसुद्धा नसेल तेव्हा तुम्ही एक युनिक कॉम्बिनेशन म्हणून या रंगाचा सुद्धा वापर करू शकता, जसे की इथे ऑरेंज, व्हाईट, ब्लॅक आहे। हे काहीतरी क्लासिक कॉम्बिनेशन्स आहेत जे तुम्हाला जास्त डोकं लावावं लागणार नाही। जर साडीवरती डिझाईन चा कलर पांढरा, गोल्डन किंवा चंदेरी असेल तर मात्र साडीच्या रंगानुसार एखादा कॉन्ट्रास्ट रंग आपल्याला निवडावा लागेल। आता त्यासाठी इथे मी काही कलर व्हील दिलेले आहेत। तुमची साडी ज्या रंगाची आहे तो रंग त्या व्हीलमध्ये शोधा। त्या रंगाच्या आजूबाजूचे जे दोन रंग आहेत त्या रंगापैकी एखादा रंग तुम्ही ब्लाऊजसाठी ठेवू शकता। तसेच एका रंगाचे दोन टोनही कलर कॉम्बिनेशनमध्ये छान दिसतात। उदाहरणार्थ जर तुमची साडी गुलाबी रंगातल्या एकदम लाईट शेडची असेल तर त्यावर गुलाबी रंगातलं एकदम डार्क शेडचं ब्लाऊज शोभून दिसेल। ब्लाऊजची निवड करताना साडीचं टेक्स्चर जसं आहे तसंच ब्लाऊजचंही असायला हवं। तर जास्त तुम्हाला यावरती विचारही करायचा नसेल तर इथे मी जे काही कलर कॉम्बिनेशन्सच्या आयडियाज दिलेल्या आहेत त्या तुम्ही पिक करू शकता। खूप युनिक, हटके, क्लासी आणि दिसायला तेवढंच बोल्ड, ब्युटिफुल आहेत। तुम्हाला नक्कीच कॉम्प्लिमेंट्स रिसीव होतील। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।